नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, धर्माबाद येथील नगरपालिका नेहमी भोंगळ कारभारामुळे चर्चेतच असते। आपण पाहत आहोत वेद न्यूज मराठी। दिनांक 14 ऑगस्ट रोजी धर्माबाद येथील नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास सुरुवात झाली। गांधीनगर येथील मच्छी मार्केट मागील काही दिवसापूर्वी कुंठा गल्ली येथे स्थलांतरित करण्यात आला। नगरपालिका मालकीचे स्थलांतरित झालेल्या मौज बाळापूर येथील सर्वे नंबर 596 मधील मच्छी मार्केट बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्या व्यापाऱ्यांची व नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार सुरूच आहे। अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी धर्माबाद येथील सामाजिक कार्यकर्ते लालू काशीनाथ उशलवार, गणेश पंदुलवार यांच्या सर्व सहकारी व सर्वांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला। वेद न्यूज मराठी चॅनलने घेतलेला आढावा। नमस्कार, मी गणेश गंगाधर पंदुलवार, सामाजिक कार्यकर्ता व महिला बचत गटांना मी मार्गदर्शन करत असतो। धर्माबाद नगर परिषद अंतर्गत काही वर्षांपासून DRP नेमण्यात आलेले आहेत। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना यासाठी विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कर्ज देणे, त्यांना बीज भांडवल उपलब्ध करून देणे यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे। आणि तसेच येथील महिला बचत गटांसाठी एक कार्यालयाचे उद्घाटन किंवा कार्यालय मंजूर झालेले आहे महिला बचत गटांसाठी। परंतु या कार्यालयाचे जाणीवपूर्वक येथील काही कर्मचारी व काही त्यांनी महिला बचत गटांचे जे हे करतात, मेन बॉडी मेंबर आहेत संस्थेचे, जे शहर उपजीविका केंद्र चालवण्यासाठी शहर पस्तीस्तरीय संघ म्हणून त्यांची मंजुरी असते, तर त्यांनी त्यांच्या अंतर्गत मुलाखत वगैरे झालेली आहे नगर परिषद अंतर्गत। आणि त्या संस्थेची ठराव सुद्धा आपल्याला देण्यात आलेले आहे। काही पदाधिकारी सुद्धा इथे उपलब्ध आहेत, महाकाली शहरस्तरीय संघ बाळापूर यांचे। परंतु ह्यांना परत जाणीवपूर्वक आमच्या या ऑफिसला ओपन करण्यासाठी दुर्लक्ष होत आहे व आम्हाला न्यायापासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र नगरपालिकेतर्फे होत आहे। त्यामुळे आम्हाला आज या स्थळी उपोषण करावे लागत आहे। मागणी आहे प्रशासनास व सरकार की आमची मागण्या जेही लिखित स्वरूपात आहेत आम्हाला तात्काळ मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा। मान्य न झाल्यास आमचं उपोषण इथे आम्ही सुरूच ठेवणार। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही आमचं उपोषण सुरूच ठेवणार आहोत। नमस्कार, मी लालू काशीनाथ उशलवार। मी भोई समाजाचा युवक असून सुशिक्षित बेरोजगार आहे। मी मच्छी मार्केट बाळापूर येथे जे शिफ्ट झाले, जे नवीन, त्याच्यात भोई समाजाच्या युवकांना एक पण गाळा दिला नाहीत व जे 1 ते 27 पर्यंत चिठ्ठ्या काढून ते केलेत। नंतर 27 ते 34 पर्यंत ज्यांना पैसे दिलेत, ज्यांचे राजकीय दबाव आहे, पैसे देऊन त्यांना ते मळी एका व्यापाराला 4-4 गाळे देण्यात आले, तरी भोई समाजाला एक पण गाळा दिलेला नाही व ते बेकायदेशीरपणे तिथं कब्जा केलेले व्यापारी आहेत। त्यांची म्हणजे एवढं निर्लज्जपणाने उत्तर दिलेत, तिथं काही झालं नाही। 1 ते 34 गाळे ही चिठ्ठ्या काढून देण्यात आले व तिथं कोणाचाही कब्जा नाही असे ते मला उत्तर दिलेलं आहे। तरी तुम्ही जाऊ शकता, तिथं बघू शकता जे कब्जा केले ते काय ते। आम्हाला जर न्याय न मिळाल्यास आम्ही तीव्र उपोषण करण्यात येईल इथून समोर। जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।